नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक भारत माता की जय, माता की जय, वंदे मातरम। भाजपच्या संकटमोचक तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक शहर भाजप तपोवन मंडळाच्या वतीनं देखील शहरातील स्वामीनारायण विद्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्तसाठा पुरेसा नसल्यानं रक्ताची गरज होती, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं असं सांगण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस हा कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ फुलहार न आणता सीमेवरील जवानांप्रती त्यांच्यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं। आज भारतीय जनता पार्टी तपोवन मंडळाच्या माध्यमातून नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून भव्य असं रक्तदान शिबिर स्वामीनारायण स्कूल येथे आयोजित करण्यात आलं आहे। भाऊंनी त्यांचा वाढदिवस कुठलाही उत्साहाच्या स्वरूपात न करता आपले जे सरहद्दीवरती जवान युद्ध करत आहेत त्यांच्यासाठी रक्त संकलन करून रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। संपूर्ण नाशिक शहर भाजपच्या वतीनं ठिकठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केलं। या रक्तदान शिबिरात स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल पंचवटी तपोवन मंडळाचे आभार मानले। वाढदिवसाच्या दिवशी देखील नियोजित दौरा रद्द करून संपूर्ण दिवस नाशिकमध्ये सकाळपासून ठिकठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मंत्री गिरीश महाजन यांनी भेटी दिल्या। आज नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी ब्लड डोनेशन रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि आज विशेष करून पंचवटी आणि तपोवन या भागामध्ये अनेक तरुणांनी अनेक लोकांनी आमच्या भगिनींनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे। विशेष करून युद्धजन्य परिस्थिती आपल्याकडे होती आणि त्यावेळेला रक्ताची आपल्याकडे गरज होती आणि म्हणून आपण जाहीर केलं होतं की सर्वांनी रक्तदान करावं आपल्या सेनेसाठी। आपल्या शूरवीर आपल्या सीमेवर जे लढत आहेत त्यांना ते लागणार होतं, पण सुदैवाने सीज फायर झालं, युद्ध बंद झालेलं आहे। तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी त्यांना सॅल्यूट करण्यासाठी आज रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि म्हणून या सर्व मंडळाचं तपोवन आणि पंचवटी या मंडळाने अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदनही करतो। नमस्कार, मी श्याम दुसाने। आमचे मित्र किशोर बेलसरे यांनी सांगितलं की आज भाऊंचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त आज रक्तदान आहे। मी दर 6 महिन्याने रक्तदान करतो आणि कालची रॅली पण खूप छान होती आणि मला रक्तदान करून मस्त वाटते। आज गिरीश भाऊ महाजन के जन्मदिन के उत्सव पर रक्तदान का शिविर जो लगाया है, हमारे साथ हमारे सारे माननीय चरण सिंह जी, बादल सिंह जी कलानी, राजेश सिंह जी, ये सारा सिकलीगर समाज जो कि सेवा के लिए हमेशा तत्पर रहता है। सब लोग सुबह सुबह साथ में आकर इन्होंने रक्तदान दिया है। हमारा ऐसा मानना है कि रक्तदान से अगर हमारे खून से किसी की जान बचती है तो इससे बड़ा दान दुनिया में कोई नहीं है। तो हम सब सिख बांधवों का जो हमारे साथ आए हैं, सारे सिकलीगर कमेटी का दिल से तय दिल से शुक्रगुजार हूँ और वाहिगुरु से यही प्रार्थना करता हूँ कि हर बार इनको इतनी शक्ति देना कि हर बार ये सेवा के लिए तत्पर रहे। तसेच भारत माता की जय, वंदे मातरम अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भारत माता की जय, माता की जय, वंदे मातरम। यावेळी आमदार देवयानी फरांदे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते रघुनंदन मुठे, शहर सरचिटणीस सुनील केदार, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, शहर उपाध्यक्ष धनंजय पुजारी, धनंजय माने, महेश महंकाळे, युवराज झोमान, सोमनाथ बोडक, विजय पगार, माजी नगरसेविका प्रियांका माने, रुची कुंभारकर, प्रियांका कानडे, विलास कारेगावकर, शंतनू शिंदे, सुनील बेलसरे, महेंद्र कराड यांच्यासह भाजपा पंचवटी मंडळ चिटणीस उज्ज्वला बेलसरे व पत्रकार किशोर बेलसरे आदी सहभागी होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।